एका क्लिकने एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं का? हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय जेव्हा पायल गेमिंग नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध गेमिंग स्ट्रीमर पायल धारेच्या नावाने एक कथित MMS व्हायरल झाला. सोशल मीडियावर अफवांना वेग वणव्यासारखा असतो, पण यावेळी त्या वणव्याला थेट कायद्याचा अंकुश लागला आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी या प्रकरणात पहिली अटक करताच केवळ एका इन्फ्लुएन्सरची नाही तर संपूर्ण डिजिटल जगाचीच परीक्षा सुरू झाल्याचं स्पष्ट झालंय. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि स्पोर्ट्स क्रिएटर म्हणून पायल धारे उर्फ पायल गेमिंग हे नाव गेल्या काही वर्षात प्रचंड लोकप्रिय आहे. लाखो फॉलोअर्स, कोट्यावधी व्ह्यूज आणि गेमिंग विश्वात मिळालेली ओळख यामुळे पायल ही केवळ कंटेंट क्रिएटर नाही तर तरुणांसाठी एक प्रेरणा बनली आहे. याच लोकप्रियतेचा गैरवापर घेत काही समाज घटकांनी तिच्या प्रतिमेवर घाला घालण्याचा प्रयत्न केला आणि एक बनावट आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर पसरवण्यात आला. डिसेंबर 2025च्या मध्यात टेलिग्राम, एक्स माझे ट्विटर आणि काही खासगी ग्रुप्समध्ये हा कथित MMS वेगाने पसरू लागला आहे. हा व्हिडिओ पायल गेमिंगचा आहे असा दावा करत लोकांनी तो शेअर करायला सुरुवात केली. काही मिनिटातच तो व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आणि सोशल मीडियावर ट्रोलिंग, अफवा आणि संशयाचं वातावरण निर्माण झालं. अनेकांनी कोणतीही खातरजमा न करता तो पुढे पाठवावा तर काहींनी थेट पायलच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. मात्र या सगळ्या गोंधळात पायलने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. तिने गप्प बसण्याऐवजी तात्काळ समोर येत स्पष्ट शब्दात सांगितलं की हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट आहे. तिने हा प्रकार डीप फेक असल्याचं जाहीर केलं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तिचा चेहरा दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरावर बसवण्यात आल्याचा आरोपही केलाय. पायलने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून आपल्या चाहत्यांना आणि सर्वसामान्यांना सत्य सांगितलं आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन देखील केले. डीप फेक तंत्रज्ञान हे आजच्या काळात जितकं प्रभावी आहे तितकंच धोकादायकही आहे. एआयच्या मदतीने एखाद्याचा चेहरा, आवाज आणि हावभाव हुबेहूब नक्कल करून बनावट व्हिडिओ तयार करणं शक्य झालं आहे. याच तंत्रज्ञानाचा गैरवापर करून अनेकदा सार्वजनिक व्यक्तींना बदनाम केलं जातंय. पायलच्या प्रकरणातही नेमकं हेच घडल्याचं तपासात समोर आलं. पायलने केलेल्या तक्रारीनंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. हा तपास केवळ एक गुन्हा उघडकीस आणण्यासाठी नव्हता तर भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठीही महत्त्वाचा होता. सायबर पोलिसांनी प्रगत फॉरेन्सिक टूल्स, AI डिटेक्शन सॉफ्टवेअर आणि डिजिटल ट्रॅकिंग तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिडिओचा उगम शोधण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान व्हिडिओमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी आढळून आल्या. चेहऱ्याची हालचाल, प्रकाश छटा, आवाजाची जुळवाजुळव आणि फेममधील विसंगती यावरून हा व्हिडिओ नैसर्गिक नसून कृत्रिमरित्या तयार केल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी व्हिडिओ प्रथम कोणी अपलोड केला, कोणी तो सर्वाधिक पसरवला आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवरून तो व्हायरल झाला याचा मागोवा घेतलाय. या सखोल तपासानंतर पोलिसांनी आक्षेपार्ह आशयाचा प्रसार करणाऱ्या पहिल्या काही व्यक्तींपैकी एक संशयिताला अटक केली. ही अटक केवळ प्रतिकात्मक नव्हती तर सायबर गुन्हेगारांसाठी एक ठोस इशारा होता. संबंधित आरोपींवर माहिती तंत्रज्ञान कायदा, IT ऍक्ट आणि भारतीय न्याय संहिता BNS अंतर्गत विनयभंग, बदनामी आणि सायबर गुन्ह्यांचे गंभीर कलम लावण्यात आले आहेत. या कारवाईनंतर पायलने प्रतिक्रिया देताना पोलिसांचे मनापासून आभार मानले. तंत्रज्ञानाचा वापर महिलांना लक्ष्य करण्यासाठी होतो हे दुर्दैवी आहे, पण कायदा आपल्या सोबतच आहे हे कारवाईनुसार स्पष्ट झालं आहे असं ती म्हणाली. तिने पुढे सांगितलं की अशा प्रकारांमुळे मानसिक तणाव येतो, पण सत्य आणि कायद्यांवर विश्वास ठेवल्यास न्याय मिळू शकतो. पायलने या निमित्ताने इतर महिलांनाही संदेश दिला. सायबर गुन्ह्यांची शिकार झाल्यावर गप्प बसू नका, घाबरू नका, तक्रार करा, कारण तुमचा आवाज इतरांसाठी संरक्षण ठरू शकतो असं आवाहनही तिने केलंय. तिच्या या भूमिकेमुळे अनेक महिलांनी सोशल मीडियावर तिच्या समर्थनार्थ पोस्ट केल्या आणि डीप फेक विरोधात कठोर कायद्याची मागणी देखील केली. या प्रकरणामुळे सोशल मीडियावर सुरू असलेल्या 19 मिनिटांच्या कथित व्हिडिओच्या चर्चेलाही वेगळं वळण मिळालं. सुरुवातीला केवळ सनसनाटी म्हणून पाहिलं गेलेलं प्रकरण आता सायबर सुरक्षितेच्या गंभीर मुद्द्यावर केंद्रित झालं आहे. हे प्रकरण केवळ एका व्यक्तीपुरतं मर्यादित नसून भविष्यात कोणासोबतही घडू शकतं याची जाणीव समाजाला झाली आहे. दरम्यान पायल गेमिंग आधीच एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत होती. जगप्रसिद्ध युट्यूब स्टार MR बेस्ट सोबत तिच्या कथित कोलॅबोरेशनच्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. या सहकार्यामुळे तिची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचत असताना MMS प्रकरणामुळे तिच्या आयुष्यात अनपेक्षित वादळ आलं. मात्र या सगळ्यातून तिने ज्या पद्धतीने उभी राहिली ते अनेकांसाठी
प्रेरणादायी ठरत आहे. सायबर तज्ज्ञांच्या मते हे प्रकरण एक टर्निंग पॉइंट ठरू शकतं, कारण पहिल्यांदाच डीफेक MMS प्रकरणात इतक्या वेगाने तपास होऊन अटक झाली आहे. यामुळे भविष्यात असे व्हिडिओ तयार करणारे आणि पसरवणारे दोनदा विचार करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. एकीकडे डिजिटल जग झपाट्याने पुढे जात असताना दुसरीकडे त्याच वेगाने धोकेही वाढत आहेत. पायल गेमिंगच्या प्रकरणाने हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की तंत्रज्ञान जितकं शक्तिशाली आहे तितकीच जबाबदारी त्याचा वापर करणाऱ्यांवरही आहे. समाज, कायदा, तंत्रज्ञान आणि तिन्हींचा समन्वय साधला तर अशा गुन्ह्यांना आळा घालता येईल. शेवटी पायल गेमिंग MMS लीक प्रकरण हे केवळ एका अटकेपुरतं मर्यादित नाही. हा संदेश आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका, बनावटपणाला बळी पडू नका आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला घाबरू नका, कारण सत्य कितीही दडपण्याचा प्रयत्न केला तरीही शेवटी समोर येतच आणि न्यायाची बाजू मजबूत राहते. अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या परिपूर्ण व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.